नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत पोह्याचे कटलेट. अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा 4 वाजता स्नॅक्स म्हणून पण बनवू शकता. मुलांना तर खूपच जास्त आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पोहे घ्यायचे आहे. 1 वाटी घेतलेले आहे पोहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. पोह्याचं पीठ बारीक झालेलं आहे. उकडलेले बटाटे घेतलेले आहे, किसून घ्यायचे आहे. मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे, बारीक किसून घ्यायचे आहे. गव्हाचं पीठ, रवा 3 ते 4 चमचे, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि दही घालायचं आहे. दही 1 ते 2 चमचे घातलेलं आहे. चिली फ्लेक्स, जिरे आपल्याला इथे अख्खे घालायचे आहे. गरम मसाला, थोडीशी हळद, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. आपल्याला आता हे पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे. आपले पीठ मळून झालेले आहे. आता आपण कटलेट बनवून घेऊया. तुम्हाला हवे त्या आकाराचे कटलेट तुम्ही बनवू शकता. एकसारख्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे आहे. आपले कटलेट बनवून तयार आहे. ब्रेड घेतलेला आहे. ब्रेड नाही घेतला तरी चालेल. रवा वापरला तरी पण चालतो. थोडासा रवा घातलेला आहे. कोटिंगसाठी वापरायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर थोडेसे पाणी घालून पातळ करायचे आहे. त्यामध्ये डीप करून आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कटलेट डीप करून घ्यायचे आहे. शालो फ्राय करू शकता किंवा आपण तळू पण शकतो. मंद आचेवर तळून घ्यायचे आहे. झटपट तयार होतात आपले कटलेट. खायला खूप जास्त टेस्टी लागतात. दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहे. आतील भाग छान तळला जातो. कमी गॅसवरच तळायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने आपल्याला सर्व कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे. जास्त लाल झाले तर आतील भाग कच्चा राहतो, म्हणून आपल्याला कमी गॅसवरच हळूहळू तळायचे आहे. एके वेळेला 3 ते 4 कटलेट तळू शकता. फक्त कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आपले कटलेट तयार आहेत तळून. आपले कटलेट छान झालेले आहेत, बघू शकता. खूप जास्त टेस्टी लागतात. कटलेट सोबत मी इथे हिरवी चटणी बनवलेली आहे. चटणी सोबत खायला छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.